प्रवरा फुटवेअर संगमनेर 30 जून 2024 पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल, शूज, सॅन्डल्स, सॉक्स आणि बेल्ट्सवर 10% डिस्काउंट. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड, संगमनेर. संपर्क 9011 777 128. अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक शिवारामध्ये बुधवारी दुपारी प्रवरा नदीपात्रामध्ये बुडालेल्या दोघांमधील एकाचा शोध घेण्यासाठी मुंबईवरून एसडीआरएफ दल दाखल झालं होतं. तर या एसडीआरएफ दलाची बोट उलटून त्यावरील 4 जवानांसह एकूण 5 जण पाण्यात पडले. यातील एकाला वाचवण्यात यश आलं असून एकाचा मृतदेह हाती लागला, तर उर्वरित 3 जण अद्यापही बेपत्ता आहेत. स्थानिकांच्या मदतीनं त्यांचा शोध घेतला जातोय. या घटनेमुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे. संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा आणि सिन्नर तालुक्यातील घोलवड येथील 8 ते 10 जण सुगाव बुद्रुक परिसरातील विनायक धुमाळ यांच्या शेतात काल मुरघास करण्यासाठी आले होते. दुपारच्या वेळी प्रचंड ऊन असल्यामुळे 1:30च्या सुमारास त्यातील काही जण वन विभागाच्या नर्सरीजवळील प्रवरा नदीपात्रामध्ये आंघोळीसाठी गेले. या ठिकाणी नदीपात्रामध्ये दगडी बंधारा घालण्यात आला. नेमक्या त्याच ठिकाणी पोहोत असताना अर्जुन जेडगुले वय वर्ष 18 राहणार पेमगिरी आणि सागर जेडगुले वय वर्ष 25 राहणार घोलवड तालुका सिन्नर हे दोघेजण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याच ठिकाणी बुडाले. स्थानिकांच्या मदतीनं शोधकार्यानंतर त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह हाती लागला. तर काल अंधार पडेपर्यंत अर्जुन जेडगुलेचा थांगपत्ता न लागल्यामुळे अकोले प्रशासनानं राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या म्हणजेच एसडीआरएफच्या मुंबई कार्यालयाशी संपर्क साधला आणि मदतीची मागणी केली. त्यानुसार आज पहाटे एसडीआरएफचं पथक सुगावमध्ये पोहोचलं आणि त्यांनी दिवस उजेडताच शोधकाम सुरू केलं. या पथकातील 4 एका स्थानिकाला सोबत घेऊन हवेच्या बोटीवरून बंधाऱ्याजवळ शोध सुरू असताना अचानक बोट पलटली. त्यामुळे त्यावरील 5 जण पाण्यात पडले आणि काही क्षणात गायब झाले. त्यातील एकाला पथकातील उर्वरित जवानांनी स्थानिकांच्या मदतीनं वाचवलं, तर एकाचा मृतदेह हाती लागल्याचं वृत्त आहे. उर्वरित 3 अद्यापही बेपत्ता असून त्यांचा कसून शोध घेतला जातोय. काल सुगाव परिसरामध्ये 2 मुलं पोहण्यासाठी आले होते. दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी 1 जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि 1 जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती. म्हणून आपण एसडीआरएफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती. एसडीआरएफचं पथक आज सकाळी 6 वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी 4 जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे. एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि 3 जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळत आहे. उर्वरित 2 लोकांचा शोध आता सुरू आहे. या घटनेमुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे. दोनही तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सुगावच्या नदीकाठावर तळ ठोकून आहेत. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, अकोले. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, 1ला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.